तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. खामगावात दलित युवकावर अमानवीय हल्ला, कायदा आणि संविधानाला आव्हान. बुलढाणा प्रतिनिधी. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय प्रकार उघडकीस आला आहे. एका दलित युवकाला जबरदस्तीने उतरवायला लावून त्याचा धर्म तपासला गेला आणि त्यानंतर त्याला निर्घृण मारहाण करण्यात आली. ही घटना केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर संविधान आणि माणुसकीच्या मूल्यांवर थेट प्रहार करणारी आहे. समाजात धर्म आणि जातीच्या आधारे गुन्हेगारी मानसिकता वाढत असल्याचे हे भयानक लक्षण मानले जात आहे. बुलढाना में एक दलित युवक को जो है मारा जाता है, उसका जाति धर्म पूछा जाता है. इस पूरे विषय को किस तरीके से? नहीं, मुझे बता अफसोस है सर. मैं इसके ऊपर मैं तो आज जो है धरना प्रदर्शन भी कर रहा हूँ. कोई मतलब नहीं हुआ. आपने उसको उठा लिया घर से गाय की चोरी के नाम पर और ले जाके मारे उसको. वो कहे तो उसका पूछे तुम्हारा नाम क्या है, जब नाम बताया तो उनको एतबार नहीं आया. वो समझते ये मुस्लिम है और उसके बाद कपड़ा उतार के उसको चेक किया तो मालूम पड़ा मुस्लिम नहीं था, वो दलित था. वो तो आप अगर मुसलमान होता तो मार देते उसको आप. और आपने एक दलित को भी मारा. यानी दलित और मुसलमानों को लगातार जो निशाना बनाया जा रहा है. हम समझते हैं कि ये जो है लॉ एंड ऑर्डर खत्म हो चुका है. लगता है डिक्टेटरशिप हो चुकी है. पुलिस को भी मनमानी जो करना हो पुलिस कर ले, कोई सुनवाई नहीं है. मैं मुख्यमंत्री जी से कहना चाहता हूं, वो मुख्यमंत्री भी हैं, होम मिनिस्टर भी हैं, आदरणीय हमारे फडणवीस साहब, कि इन चीजों पर जरा करिए ना. आप नया लॉ बना रहे हैं, आपने नया लॉ बनाया है जो है नक्सलवादियों के लिए. इन लोगों ने अरे इनको भी मक्का में डालिए ऐसे लोगों को ना. समाजवादी पक्षाचा संतप्त विरोध. समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस सय्यद शफीक यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांना फोन करून घटनेची सविस्तर माहिती दिली. नफीस शफीक यांनी ठामपणे सांगितले की ही घटना केवळ एका युवकावर नव्हे तर भारताच्या संविधानावर हल्ला आहे. कायदा सांभाळणार की धर्म बघणार, या प्रकरणातून गंभीर प्रश्न उपस्थित होतो. जर पीडित युवक मुसलमान असता तर त्याला जिवंत ठेवले असते का? हा मुद्दा आता केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकारच्या घटनांमुळे समाजात द्वेष पसरतो आणि अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. शिक्षा होत नसेल तर कायदा आणि संविधानाचे अस्तित्व धोक्यात येते. बघितलं की थाना में एक व्यक्ति को पकड़ करके गाय चोरी के नाम पर जिस तरह से ये कट्टरपंथी जिन लोगों ने मारा है, एक बहुत निंदनीय है. और उसको मारा उठा के ले गए. उसको जब नाम पूछा तो उसने अपना नाम बताया, वो दलित था. वो मुसलमान समझते थे उसको, लेकिन उसका कपड़ा उतार के उसको चेक किया तो वो निकला दलित. तो जाके उसको छोड़ा है. मैं फडणवीस साहब से कहना चाहता हूँ, ये महाराष्ट्र में रोजाना जो दलितों के साथ, मुसलमानों के साथ ये जुल्म जाती हो रही है, इसे बंद किया जाए. नहीं तो हम सड़क पर उतरकर इसका आंदोलन करेंगे. तुरंत ऐसे लोगों के खिलाफ मकोका लगाया जाए. हमारी मांग है ये, मकोका लगाओ, मकोका लगाओ, मकोका लगाओ, मकोका लगाओ. बदल दो, ताज बदल दो, ताज बदल दो. समाजवादी पक्षाचा स्पष्ट संदेश आहे, गुन्हेगाराचा धर्म नसतो. जो द्वेष पसरवतो तो देशाचा शत्रू ठरतो. या घटनांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की महाराष्ट्रात कायद्याचा धाक कमी होत चालला आहे. संविधान आणि माणुसकी टिकवायची असेल तर अशा घटनांवर कठोर कारवाई अनिवार्य आहे. जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.